आणि मॅक्झिमम एका बॅच मागे आपल्याला किती किलो कोस निघतो. आणि त्यांनी 16-17 जर फेडिंग खाल्लं तर आपल्याकडं पाल्याचा शॉर्टेज येऊ शकतो. पण गरजेचं असतं की 100 पेक्षा आपण 80 घेतलं तरी चालतं. थोडा पाला उरला तर चालतो. पण पाला कमी नाही पडला पाहिजे. जर पाला कमी पडला, पण ते मार्केटवरती डिपेंड असतं आपला कोर्स कसा बनतोय म्हणून. आपण जशी काळजी घेतली तसं मी तुम्हाला डेली आता बेसिकवरती सांगतोय, की आपण डेली बेसिकवरती व्हिडिओ अपलोड करतो. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला समजलं. 1 एकर तुतीच्या पाल्यामध्ये आपल्या वर्षाला किती बॅचेस निघतात. जय श्री महाकाल मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपला सुरेश हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. मागचा जो की मी व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगितलं होतं आपण रेशीम उद्योगला सुरुवात कशी करू शकतो, कशा प्रकारे करू शकतो. शेडबद्दल माहिती असेल, तुतीबद्दल माहिती असेल, याच्याबद्दल मी प्रॉपर माहिती दिली होती. आता त्या व्हिडिओमध्ये मला भरपूर अशा कमेंट आल्या होत्या, त्याबद्दल आपण थोडंफार बोलू. म्हणजे त्याबद्दल आपण थोडंफार जे कन्फर्म जे तुम्हाला डाऊट्स होते ते पूर्णपणे आपण क्लिअर करू, जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट पूर्णपणे समजेल. कारण की एक कमेंट केल्यानंतर त्याचं मी कमेंटमध्ये उत्तर देणं हे पॉसिबल नसतं. जेव्हा आपण प्रत्यक्षात त्याला पूर्णपणे एक्सप्लेन करतो तेव्हा ते पूर्णपणे समजतं. तर व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. कारण की तुमच्या एका व्हिडिओना मला लाईक केल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते, की तुम्हाला आणखी माहिती, आणखी व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपलोड करण्याचा एक प्रयत्न माझ्यासाठी राहतोच आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करू. आता त्यामध्ये पहिली कमेंट अशी होती, की मॅक्झिमम आपल्याला म्हणजे 100 अंडीपुंजसाठी किती एकर तुतीचा पाला लागतो आणि 10 बॅचेस घेण्यासाठी 100 अंडीपुंजच्या त्यामध्ये किती पाला आपलं कव्हर होईल आणि मॅक्झिमम एका बॅच मागे आपल्याला किती किलो कोस निघतो. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही असं समजा, जर आपण 1 एकर तुतीची लागवड केली, सुरुवातीला म्हणतोय हां. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला, आपण जर समजा एक काडी लावली तर त्याचं 6 महिन्यानंतर म्हणजे असा पाला होतो माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय. असा त्याचा पाला होतो, की जेणेकरून आपण त्या अळ्यांना पाला टाकू शकतो आणि याचंच जर फक्त आपण रोप जर लावलं तर 3 महिन्याचाच कालावधी लागतो ना असा पाला व्हायला. तर समजा 1 एकर तुतीचा पाला आपल्याकडे लागवड असेल आणि तो जर ह्या साईजचा ह्या सिच्युएशनला जर असेल, याची पूर्णपणे पानं वगैरे तुम्ही बघू शकता किती मोठाले आहेत. तर असा आपला जवळपास 100 अंडीपुंजी 1 एकरमध्ये बॅच निघते. पण अंदाज घ्यावा लागतो आपल्याला वातावरणावरती कसं असतं म्हणून. कारण की जर वातावरण त्यांनी जर जास्त फिडिंग खाल्ल्या, तर 12 फिडिंगचा आपण चौथा मोड उठल्यानंतर 12 फिडिंगचाच पाला धरून जर चाललो आणि त्यांनी 16-17 जर फिडिंग खाल्लं, तर आपल्याकडं पाल्याचा शॉर्टेज येऊ शकतो. पण गरजेचं असतं की 100 पेक्षा आपण 80 घेतलं तरी चालतं. थोडा पाला उरला तर चालतो. पण पाला कमी नाही पडला पाहिजे. जर पाला कमी पडला, आता ज्याच्याकडे रेशीम उद्योग नाही आहे म्हणजे करतायत. जर त्याच्याकडे पाला कमी पडला तर त्याला दुसरा पर्याय काहीच नसतो. हां, जर त्याला दुसरीकडून पाला घ्यावा लागतो आणि तो टाकावा लागतो. मग दुसरे शेतकरी त्याला कसं देत आहे हे त्यांच्यावरती डिपेंड असतं. फुकट पण देतात आणि विकत पण देतात असतं. म्हणजे ते त्यांच्यावरती डिपेंड असतं. त्यामुळं 100 अंडीपुंजसाठी 1 एकर तुतीचा पाला लागतो. आपल्याकडे जर समजा 3 एकर तुतीचा पाला लागवड जर असेल, तर त्यामध्ये आपण जवळपास प्रत्येक महिन्याला 100ची बॅच घेऊ शकतो. त्यासाठी सफिशियंट जरी म्हटलं, तर एक आपलं शेडचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. म्हणजे एक 23x50चं शेडमध्ये तुम्ही सफिशियंट करू शकता. म्हणजे एवढ्या एरियामध्ये आपल्या जवळपास 200 अंडीपुंजची बॅच निघते आणि 3 एकर जर असेल तर आपण 200ची पण बॅच त्यामध्ये घेऊ शकतो. 1 महिना आराम करून परत दुसऱ्या महिन्याला 100ची बॅच घेऊ शकतो. म्हणजे हे सर्कल आपलं चालू जातं. एक कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात ठेवा. जर आपल्याकडे 3 एकर तुतीचा पाला लागवड जर असेल, तर त्यामध्ये आपण 200ची जर ह्या महिन्यात बॅच घेतली, आता 200ची बॅच घेतली, याला 2 एकर तुतीचा पाला लागला. आपण पुढचा महिना गॅप घेऊन तिसऱ्या महिन्यात आपण घेतली 100 अंडीपुंजची बॅच, जे की आपल्याकडे 3 एकर तुतीचा पाला आहे. आता जेव्हा आपण तिसऱ्या महिन्यात 100 अंडीपुंजची बॅच घेणार, ती बॅच आपली गेल्यानंतर हे जे आपण 2 एकर तुतीचा पाला आपण कट केला होता 200च्या बॅचला, तो परत वाढणार 3 महिन्यानंतर. म्हणजे तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून तुम्ही अंदाज लावू शकता, की आपल्याकडे तुतीचा पाला किती पाहिजे आणि त्यानुसार आपण बॅचेस किती घेऊ शकतो म्हणून. त्यामध्ये आणखी एक अशी कमेंट होती, की 100ची जर आपली अंडीपुंजची जर बॅच असेल आणि 100ची अंडीपुंजची बॅच असल्यानंतर आपल्याला त्याला किती किलो माल निघू शकतो? सगळ्यात महत्त्वाचा हा पण क्वेश्चन आहे. आता तुम्ही एक्झाम्पल असं समजा, आपल्याकडे 100 अंडीपुंजची आपण शेडमध्ये बॅच आणली, त्याला आपले इन्व्हेस्ट जरी म्हटलं, तर एक 5 किंवा 6,000 रुपये पकडून चला. कारण की मी जो कालचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये सांगितलं होतं आपली 160 अंडीपुंजची बॅच आहे आणि आपल्याला समथिंग 6.5 किंवा 7,000 रुपये खर्च लागलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं 100 अंडीपुंजला आपल्याला किती किलो माल निघतोय. आता विषय कसा असतो माहिती आहे का? आपली जर अळ्यांची मर झाली नाही, आपल्या अळ्या पूर्णपणे जिवंत आहे, आपण त्यांना कधीच असं बाहेर फेकून नाही दिलं, कोणती खराबी वगैरे याच्यामुळे जर आपण त्यांना बाहेर फेकून नाही दिलं, तर आपल्याला ॲव्हरेज पण निघू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ना, हे चोकीवरती डिपेंड असतं, की ते चोकीवाल्या आपल्याला अळ्या कशा देत आहे.
जर समजा 100 अंडीपुंजमध्ये समजा एक 55 ते 60,000 अळ्या पकडून चला. जर 55 ते 60,000 अळ्या त्यांनी प्रॉपर पद्धतीने आपल्याला दिल्या, न कोणता अडचण असता, न कोणता विषय असता, तर आपलं 100ला 100 किलो माल निघू शकतो. इवन 100च्या किलो पण जास्त निघू शकतो, पण ते चौकीवरती डिपेंड असतं. आता चौकीवाले कसे करतात, प्रत्येक अंडीपुंज म्हणजे ते प्रत्येक अंडे फोडत असतं, त्यामधनं फुटल्यानंतर ऑटोमॅटिक त्या अळ्या बाहेर येत असतात. पण गरजेचं हे असतं त्या अंडीमधून किती अळ्या बाहेर येत आहे. आता सायकल एक सिंपल तुम्ही लक्षात ठेवा. 100 अंडीपुंज तिथं 100 अंडीपुंज आणल्या जातात चौकीमध्ये. त्यानंतर तिथनं ऑटोमॅटिक ते हॅचिंग वगैरे करता एन्व्हायरमेंटमध्ये ठेवतात आणि त्यानंतर ते जे आहे ना अंडीमधनं आळ्या बाहेर येत असतात. आता त्या अंडीमधनं आळ्या बाहेर आल्यानंतर एक्झॅक्ट आपण सांगू नाही शकणार त्या आळ्या किती आलेल्या आहे म्हणून. कॅल्क्युलेशन तुम्ही एक सिंपल समजा. त्या आळ्या आपण समजू शकत नाही की त्या किती आलेल्या आहे म्हणून. त्यानुसार त्या जशा आल्यात ना तसे त्या आपल्याला पाठवत असतात. जर त्या जास्त आल्या तर आपला माल जास्त पण निघतो आणि कमी आला तर आपला माल कमी पण निघतो. जर जर समजा आपल्या शेतकऱ्यांकडे जर तो प्रॉब्लेम आला नाही, आपण त्या आळ्या जर बाहेर फेकूनच दिल्या नाही, आपल्या आळ्यांची मर झालीच नाही, तर आपल्या ॲव्हरेज पण निघू शकतो. आता जवळपास आजचा मार्केटचा कालचा जो भाव होता तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, 810 रुपये पर के जी भाव चालू होता. आणि 810 रुपये पर के जी जर 810 गुणिले 100 किलो माल म्हणजे जवळपास 81,000 होत आहे. आणि 160 अंडी पुंजे 160ला 160 किलो निघाला. 810 गुणिले मी ते सांगत बसत नाही, पण ते मार्केटवरती डिपेंड असतं आपला कोर्स कसा बनतो म्हणून. आपण जशी काळजी घेतली तसं मी तुम्हाला डेली आता बेसिकवरती सांगतोय की आपण डेली बेसिकवरती व्हिडिओ अपलोड करतो. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला समजलं की आपल्या 100 अंडीपुंजला आपण जरी समजा 50 अंडीपुंज आणलं, 100 आणलं, 150 आणलं, याच्यावरती आपला माल किती निघू शकतो हे पूर्णपणे समजलं. आता त्यामध्ये अशी एक कमेंट होती की आपल्या 100 अंडी 1 एकर तुतीच्या पाल्यामध्ये आपल्या वर्षाला किती बॅचेस निघतात. आता याचं मी उत्तर देतो तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे. याचं उत्तर मी तुम्हाला भरपूर वेळेस दिलेलं आहे. जर समजा तुम्ही 1 एकर तुतीचा पाला लागवड केला, जो पाला तुमचा सध्या ह्या सिच्युएशनला जर असेल, तर ह्या सिच्युएशनला असल्यानंतर ह्यो जर एकदा पाला कटिंग केल्यानंतर असा व्हायला जवळपास 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो. म्हणजे जर समजा तुम्ही जानेवारीमध्ये बॅच घेतली, जेव्हा जानेवारीमध्ये तुम्ही पाला टाकला, जानेवारीमध्ये पाला टाकून तुम्ही मोकळे झाला, ठीक आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे 3 महिने लागणार. एप्रिलच्या एंडिंगला किंवा मेच्या सुरुवातीला पाला तुमचा पूर्ण आशाला असा होणार, म्हणजे याच्यावर थोडा जास्त होणार. पण पाला कट केल्यानंतर प्रत्येक पाल्याला, तुतीच्या पाल्याला जवळपास 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो, जेणेकरून ते पाला तशाला तसा होईल. म्हणजे विचार करा तुम्ही, एक 4 बॅचेस तुम्ही हार्डली घेऊ शकता, 4 किंवा 5 बॅचेस. कारण की तुम्ही बघा ना, जानेवारीमध्ये घेतली, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेमध्ये घेतली, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे एक 4 ते 5 बॅच तुम्ही घेऊ शकता 100 अंडीपुंज. पण सांगता येत नाही बरं, म्हणजे 100च्या वरती पण तुम्ही घेऊ शकता. कारण की एकदा पाला कट झाल्यानंतर त्या झाडाला, त्या खोडाला जास्त फांद्या फुटत असतात. त्यामुळे 100च्या वगैरे तुम्ही 110च्या पण घेऊ शकता. पण हे तुम्हाला समजलं का गरजेचं काय? 1 एकर तुतीच्या पाल्यामध्ये तुम्ही वर्षाला 4 ते 5 बॅचेस घेऊ शकता. एकदा पाला कट केल्यानंतर तो पाला 3 महिन्यानंतर तशाला तसा वाढतो. 3 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजे निर्लज्ज आहे ते. एकदा कट केल्यानंतर त्याला 2 फांद्या फुटत असतात. हे लक्षात घ्या कॅल्क्युलेशन. रेशीम करायला मला काल एका जणाचा फोन आलेला. तो बोलला की मी पुण्याला जॉब करतो, मला रेशीम करायचे, माझं कोणीतरी रिलेशनमध्ये करत होतं, त्याच्यामध्ये मला आवड आहे, तुम्हाला काय वाटतं मी करू का नाही? हे बघा, आपली एक पॉझिटिव्ह एनर्जी जर असली, मी काय म्हणतो तुम्हाला, 100%पैकी 100% आपल्याला सक्सेस भेटणार नाही सुरुवातीला. हा व्यवसाय आज सुरू केला म्हणजे उद्या आपला कोच बनणार नाही, साहजिक गोष्ट आहे. त्याला 21 किंवा 23 दिवस द्यावंच लागणार आणि लगेच आपला मार्केटला टॉपचा भाव आपल्याला भेटणार नाही, साहजिक गोष्ट आहे. सुरुवात आहे आपली. आपण आज सुरुवात केल्यानंतर आपल्याला लगेच प्रॉफिट भेटणार नाही. आपला माइंडसेट काय, आपण पैसा बघून येतोय, पैसा बघून जरी आलो तर पण आजचा आपलं उद्या पैसा भेटणार नाही लगेच, त्याला थोडी मेहनत देणंच आहे, साहजिक गोष्ट. तुम्ही जर काड्या तुतीचं जर समजा हे काड्या जर लावल्या तर याला तुम्हाला 6 महिने देणं आहे ना, म्हणजे तुम्ही विचार करा तुमचं पेशन्स कितीमध्ये पडतं ह्यामध्ये. आणि ह्या शेती आहे. एकदा तुमचा तुतीचा प्लॉट बनला ना, तर तुम्ही 3 किंवा 4 एकर जर तुतीचा प्लॉट असला, तुम्ही प्रत्येक महिन्याला बॅचेस घेऊ शकता. माझ्याकडे जवळपास 4 एकर तुतीची लागवड आहे. प्रत्येक प्लॉटमध्ये आता सध्या ह्या प्लॉटमधला असा आहे, दुसऱ्या प्लॉटमधला वेगळा आहे. प्रत्येक वेळेस मी वेगवेगळ्या प्लॉटमधला पाला घेत असतो. काहून? का एकदा सक्सेस ठरलंय. असं नाही की आता भरपूर जण रॉंग पण म्हणतात. भरपूर जण म्हणतात आमच्या याच्यामध्ये घर गेलं.
आता घर गेलं कसं काय मला तेच समजत नाही. सरकार याला अनुदान देते, सरकार पैसा भेटतोय, सरकारकडनं पैसा भेटतोय याला शेडला, तुतीला पण भेटतोय. एका जणाची पण कमेंट होती की तुतीला पैसा भेटतो का? सरकार आपल्याला रेशीमसाठी सगळा पैसा देतो, फक्त सुरुवातीला आपल्याला लावावा लागतो. शेड झालं, तुती झाली, याचा पूर्णपणे पैसा आपला सरकार देते. ते म्हणते, काही लोक म्हणते आमच्या याच्यामध्ये घर गेलं, आणि आमचं कसं काय घर बनवून राहिलं? घर गेलं म्हणजे सरकार याला टोटल पैसा देतंय, तर तुमचं घर कसं काय जाते मला हे समजत नाही. बॅच फेल गेली एखाद्या शेतकऱ्याची, 1, 2, 3 बॅच फेल गेला तर पूर्णपणे खचून जातो, एकच एकर लागवड असल्यानंतर. पण बॅच फेल का जाती याच्यावरती जर त्यानं सोल्युशन केलं तर दुसरी बॅच त्याची सक्सेस होऊ शकते ना. पण ही लोकांना, ही शेतकऱ्यांना गोष्ट समजत नाही. शेतकऱ्यांचा माइंडसेट तोच की आपण तेच उत्पादन, तेच शेतीमध्ये 4 ते 5 महिने त्याच्यात राबलं पाहिजे, त्याच्यात मार्केटला काय भाव भेटणार. साहजिक गोष्ट आहे ना. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आम्ही 3 वर्षापूर्वी ₹350 पर केजीनं माल विकला होता. आज ₹810 पर केजी माल चालू आहे. आणखी 2 वर्षानंतर कुठं जाणार तो? नवीन उद्योजक जे नवीन माइंडसेट जे शेतीमध्ये वळतात त्यांना खरंच रेशीमचं खरंच डोक्यात घेतलं पाहिजे. काहून का माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतोय. माझं जवळपास इंस्टाग्रामला 84,000 फॉलोवर आहे. 6,500 7,000 माझे यूट्यूबला सबस्क्रायबर आहे. सबस्क्राईब नसत केलं तर तुम्ही पण सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी रेशीम उद्योगबद्दल नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मग हे गरजेचं तुम्हाला समज नाही की मला समज नाही. मी ऑलरेडी माझं करतोय. मी व्हिडिओ बनवला नाही बनवला तरी हरकत नाही. पण मला तुम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचवलं आहे म्हटल्यानंतर मी तुम्हाला गरजेचं की ती सगळी माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करणं, आणि मी प्रोव्हाइड पण करतोय. पण तुम्ही ॲक्शन घेण्यासाठी नाहीच येत, तर त्याला मी काय करू शकत नाही. मी तुमच्या हाताला धरून म्हणूच शकत नाही की तुम्ही हा व्यवसाय करा. मला परवडतोय त्यामुळं म्हणतोय मी. माझी डिग्री झालेली पण मी शेतीमध्ये व्यवसाय करतोय. व्यवसायासोबत रील असेल, व्हिडिओ असेल तर तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतोय. महत्त्वाचे जास्त तर डोकं लावत नाही मी फक्त सांगू राहिलो तुम्हाला, बाकी ॲज यू विश. आता त्यामध्ये आणखी एक अशी कमेंट होती की जर समजा आपण ह्या रॅकमध्ये आपण काय करू शकतो. आतमध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर असं आपण त्याला एक धागा आहे जो की रेशीमसाठी आपण मार्केटला गेलो ते आपल्याला इझिली कुठं पण भेटतो. ह्यो धागा आपण पूर्णपणे असं पॅक बांधलेला आहे. म्हणजे जर समजा आपण याच्यावरती वजन जर गेलं आळ्यांचं, आणि हे आळ्यांचं वजन गेल्यानंतर तुम्हाला सांगतो हे जास्त जरी खाली गेलं ना, पण ते जागेवर राहतात. कारण की आळ्याची साईज जशी वाढते, जसा त्यांच्यावरती पाला पडतो, पाला पडल्यानंतर त्यांची साहजिक गोष्ट आहे की ती खाली जाणारच म्हणून. ते ऑटोमॅटिक वरती पण येत असतात. थोडं ढिल्लं झालं तरी चालतंय. प्रत्येक गोष्टीची सर्व्हिसिंग असते, त्याला करावंच लागते. आपले जवळपास 4 हे रॅक आहेत, आणि रॅकमध्ये आपण एका साईडला 2 लावलेले आहेत आणि एका साईडला इकडे 2 लावलेले. आपल्या जवळपास 200 अंडीपुंची बॅच ह्या शेडमध्ये सगळ्या बसू शकते. कारण की याला इकडनं 5 रॅक आहे सगळं, आणि इकडनं 5 रॅक आहेत. म्हणजे एक समजा म्हटलं तर हे जे रॅक आहे पूर्णपणे 5.5 बाय 42 फुटाचे आहेत, आणि हे 5.5 42 फुटाचे असे रुंदीला. मग आता आपलं हे महत्त्वाचं पडतं. ह्यानंतर बॅच आणल्यानंतर आपण याच्यावरती एक पेपर आथरत असतो. पेपर आथरल्यानंतर त्या आळ्या जरी कुठे गेल्या तर त्या खाली पडत नाही, कारण की याच्यावरती पेपर आथरणं गरजेचं असतो. जो रेशीमचा त्यांच्याकडचा जो पेपर असतो ना, ते आथरायला त्याच्यावरती सेपरेट जमत नाही, याच्यावर आथरल्यानंतर मग ते जमत असतं. आणि आणखी जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला बिनधास्त कमेंट करू शकता. मी तुमचा त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ बनवल. बाकी व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. रेशीम उद्योगबद्दलच खूप खूप धन्यवाद तुमचे, शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला. आणखी तुम्हाला काही असं जर वाटत असेल तर मला तुम्ही बिनधास्त कमेंट करा. त्याचा मी व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड कराल, म्हणजे त्याची पण माहिती तुम्हाला पूर्णपणे येईल. धन्यवाद.